दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीनं गणराज्य दिनाच्या निमित्तानं पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात येतात। यंदाचा पद्मश्री पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक आणि छायाचित्रकार राहिलेले श्री जनार्दनपंत बोथे यांना प्रदान करण्यात आला। एक मुलगा लहानपणापासून राष्ट्रसंतांसोबत राहतो। पुढे तो राष्ट्रसंतांचा छायाचित्रकार होतो। छायाचित्रकारिताबरोबरच राष्ट्रसंतांच्या स्वीय सहाय्यकाचंही काम करतो। राष्ट्रसंतांनंतर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा सरचिटणीस होतो। आपल्या कर्तव्य तत्परतेनं गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंतांचा वारसा प्रामाणिकपणे चालवतो। त्या माणसाचं नाव आहे श्री जनार्दनपंत बोथे। राष्ट्रसंतांचा वारसा चालवणारे जे काही मोजके लोक आज जिवंत आहेत, त्यामध्ये बोथे दादांचा मोठा वाटा आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण ते सदा सर्वदा राष्ट्रसंतांसोबत राहिले आहे। त्यामुळे राष्ट्रसंतांनी पेरलेले अंकुर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये रुजलेले आहेत। त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ही राष्ट्रसंतांच्या प्रतिबिंबासारखी आहे। गुरुकुंज मोझरी इथं आगमन होताच बोथे गुरुजी तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले। हा भगव्या टोपीचा पुरस्कार असल्याचं ते म्हणालेत। हा जो पद्मश्री पुरस्कार माझ्या नावाने मिळालेला आहे, खरं तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या विचाराचं काम केलं, देश धर्म संस्कृतीचं काम केलं। गिरती को उठाना स्वर्ग मेरा म्हटलंय, मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना गौरव मेरा, नीच उठाना गौरव मेरा और गिरती को उठाना स्वर्ग मेरा। ह्या महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांचं जे कार्य विशाल काम करणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींचा हा पुरस्कार आहे। हा भगवा टोपीचा पुरस्कार आहे, भगवा टोपी करता मिळालेला पुरस्कार असं मी मानतो। आणि आल्याबरोबर मी गुरुकुंजात आल्याबरोबर एकदम महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन तो पुरस्कार त्यांच्या चरणी ठेवला आणि मला धन्य वाटलं। आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या संपूर्ण भारतामध्ये 25,000च्या वर शाखा आहेत। महाराष्ट्रात तर आहेतच, पण महाराष्ट्राबाहेरही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य विखुरलंय। त्याचं प्रत्यंतर आपल्याला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पुण्यतिथी महोत्सवात येतं। संपूर्ण भारतातून मौन श्रद्धांजलीसाठी लाखोंच्या संख्येनं लोक इथं येत असतात। 4-5 तास त्या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात येते। आता तर नवीन बायपासच तयार झालाय। इतकी प्रचंड गर्दी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला असते। श्री जनार्दनपंत बोथे हे नाव आता सर्वतोपरी झालंय। अतिशय विनम्र स्वभाव, खादीचं वस्त्र आणि डोक्यावर भगवी टोपी, तसंच भारतीय बैठक, हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल। आज त्यांनी वयाची 86 वर्ष पूर्ण केली आहेत, तरीही त्यांचा उत्साह तरुणांसारखा आहे। सकाळी लवकर उठणं, ध्यान प्रार्थना करणं आणि 12:30पर्यंत कार्यालयात बसणं, आलेल्या सर्व कामांचा निपटारा करणं, पुन्हा 2:30 वाजता कार्यालयीन कामासाठी उपस्थित राहणं, जागोजागी विखुरलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांना भेटी देणं, तिथल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं, हे त्यांचं कार्य अखंडपणे गेल्या 75 वर्षांपासून सुरू आहे। उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, या कामामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही आणि तो परवडणाराही नाही, असं ते म्हणतात। आज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या सान्निध्यात अनेक मंत्री, अनेक IAS अधिकारी, IPS अधिकारी, अनेक आमदार, खासदार, अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आहेत। त्यातील काही तर गुरुदेव सेवा मंडळातूनच घडलेले आहेत। जो माणूस, जो विद्यार्थी गुरुकुंज मोझरी इथं शिक्षण घेतो किंवा मानवसेवा वसतिगृहात राहतो, त्याला वेगळ्या चारित्र्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही। इतकी शिस्त श्री जनार्दनपंत बोथे यांनी गुरुकुंजला लावली आहे। तुम्ही त्यांच्या सहवासात आलात तर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल की ते एकही शब्द बोलत नाहीत,
पण सगळी कामं मात्र आपोआप होत असतात. ते डोळ्यानं बोलतात, हातानं बोलतात आणि लोक त्यांचं अनुकरण करतात. तुम्ही जर गुरुकुंज मोझरी इथं गेले तर तुम्हाला दिसेल की मुलं काम करत आहेत, मुलं प्रार्थना करत आहेत, मुलं लोकांना सूचना देत आहेत, परंतु कोणीही बोलत नाही. सगळं काम इशाऱ्यांवर चालतं. आणि ही अभूतपूर्व देणगी श्री बोथे दादांनी तिथल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या लोकांना दिली आहे. माझी दिनचर्या खरं म्हणजे राष्ट्रसंतांनी या आश्रमासाठी लावून टाकली की सकाळी 4 वाजता या आश्रमातला माणूस उठला पाहिजे, जागला पाहिजे आणि सगळं सुचिरभूतून त्यांनी ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यानाची कल्पना किंवा प्रार्थनेची कल्पना हे सायंकाळची प्रार्थना, सकाळचं ध्यान हे संपूर्ण याच्यामध्ये मुलं गुरुदेवनगरातले मोझरीतली सगळी मंडळी येतात आणि आपलं ध्यान प्रार्थना करतात. आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या आता वयाची 87 चालू आहे मला, आणि 87 वयामध्ये मला ते ध्यान आणि प्रार्थना माझ्या जीवनामध्ये कामी आली असं म्हणायला हरकत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्धीचा हव्यास नाही, स्टेजवर बसण्याची प्रवृत्ती नाही. ते इतरांनाच नेहमी पुढे करतात, स्वतः मात्र मागे राहतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पुण्यतिथी महोत्सव असो किंवा राष्ट्रपती, मुख्यमंत्री हे कोणीही येवोत, दादा सरचिटणीस असले तरी कधीही पुढे पुढे करणार नाहीत. त्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी ते पार पाडतील असा त्यांनी पायंडा घालून दिलाय. राष्ट्रसंत हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचे विचार म्हणजेच माझे विचार आहेत. मी वेगळं काय सांगणार असं ते म्हणतात. त्यांच्या या कामाची दखल केंद्र शासनानं घेतली आणि त्यांना दिनांक 24 मे 2026 रोजी पद्मश्री पुरस्कार महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करून त्यांच्या कार्याला योग्य तो न्याय दिलाय.